बाई मी ना अ, सांग ना मनोहरले. हा, मनोहरले फोन लावा लागत होता, तो येईन ना मग. हा, तर मग तू त्याची सोयी लावते, मग काय आण लागते काय नाही ते. हा, आणि बाईसाहेबा संग बोलजो, नाही तर बाईसाहेबा म्हणतील मला सांगलंच नाही. हा, त्याचं कारणच शक्ती. तिच्या संग बोलजो बाय. मनोहर म्हणीन मी सांगतो त्याला म्हणा नाही वहिनीजवळ फोन दे आणि तू बोल स्वतः तिच्या संग. हा, आणि म्हणा वहिनी, कार्यक्रम तर काही असा एवढा मोठा नाही, पण शिवमचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं आमच्या कुळदेवतेजवळ आम्ही रोडगे ठरवले, या म्हणा जेवेले, असं म्हणून दे. हो ना, मग लावलता ना त्याला फोन, तर तो म्हणे कुठे बाहेर ये लाव म्हणे. बाई मी लावतो तुला फोन, मग आता काय कामात अशीन, लावीन ना तुम्हाला फोन. आणि हे बाय, आता मी नाही जातो, लागे मला काही सामान आणायचं आहे, ते मी घेऊन येतो घरी ना. शिवमला आता पाहिजे तू. हा, आणि लागे सतुबाई येणार आहेत, तर मग त्या आल्या की जेव. हा, दोघी जणी थांबते बाई, ये लोक त्या बाईले साजरे वाटते, आता येते नसते. मग आम्ही आवाज द्यायला गेली नाही, म्हणलं कितीक वाजेला पुरतात व कुरोड्या, तर म्हणत नाही झाल्या झाल्या होत्या. आता इंग्लिश बोलावलं तर मग कसं आता जसा कुशीर पाशीर लागते. मी जातो आता म्हणतो ना बैले की झालं का नाही, तर माय वाट पाहून राहिली जेवायले. मामाजीच्या अंग एखादा चक्कर मारतो. मी बात येतोय का बरी, लय उशीर नाही लावत. हो जाय तू निसकायची, मी मी करतो समजा. बाबूला येत नाहीस ना मग संग, त्याचा मापाचा ड्रेस घेऊन जाणं. उन्हात अन्नाचं लेकराला कुठे मिरवतं, ऊन लागलं काही तर मग अजून कार्यक्रमाचं हे लेकराचं कसं मग एकदा बिघडलं की बिघडलं. हो ना, नेत नाही ना मग त्याला राहू देतो ना घरीच. मापाचा ड्रेस तो आणतो त्याच्यावरूनच. मग मॅडला एखादा ड्रेस घ्या त्याला, तर वाढदिवस आहे तो. आणि ते जसं सामान्य होतं मग ते येऊन येतो. का आशाबाई आल्या म्हणतात तिकडे, मग सतुबाईचा फोन म्हणजे पाहुणे सतुबाई सांगत फोन आला म्हणत आशाबाईचा, आशा आली आशा आली असं म्हणत. हो, त्या त्याच्या घरी गेल्या, त्याच्या घरी गेल्या त्या, तिथून येतात त्या. आल्या त्या इकडे. मंदा येते ना आता, मंदा उद्या येते. हो ना, पाहुणे म्हणत ना, पाहुणे सांगत ना किसना येते किसना येते. झाला आता, आता सगळेजण जमा होतात. काय पिंकी किती वाजता येते घरी? 6 वाजता येणार आहे असते घरी. हो, नाही किती वाजता येते माहित असलं तर मग बरं राहते जरसं. तुला इतका उशीर होईल का लागे मग? नाही हो मा, इतक्या वाकूळ काय करतो मी येतो बरोबर. आता ऑटो भेटला की झाला मला तिकडून येताना. इकडून जाता जाता आम्ही जातो दोघं नवरा बायको गप्पा गोष्टी करत. तिकडून येताना म्हटलं असला तर ऑटो नाही तर मग काय आपलं चाललं. येतो बरोबर मी. हा, पाय जातो तू. नाही बाय, सतुबाई आल्याशिवाय जेवू नको. हा, बाईले संग घेऊन जेवजो. नाही हो बाई, एकली जेवणार आहो का मी, त्या बाई आल्याशिवाय. त्या बाई आल्या की आम्ही संजय मग दोघी जणी जेवतो. चल मग मी जातो. हा, येईल तर पहिले आवाजच द्यायला लागेल. या माणसाचा कसा गोष्टी करत बसला की बसला. भल्ला बाई हा माणूस निरा. आवा चाल ना म्हणलं पिंकीचे बाबा, झालं मला तिकून लवकर या लागेल आपल्याला, बाबू घरी आहे ना. कानाले नेजो पोरी, कानाले नेजो. ऊन भल कसं आहे माय बाई. हे मी काय म्हणतो, हे पाय समजा रस्त्याने नाही मनोहरचा फोन आला गेला तर घेजो बरं. हा, अन सांगजो त्याले. हा, आणि तिच्या संगही बोलजो. नाही तर म्हणशील घरी गेल्यावर करतो, तो म्हणते करतो आणि तूही म्हणशील करतो. त्याला पहिले सांग, तो त्याची सोय लावते ना मग. आता वाढदिवसाला रिकाम्या हाताने येईन का तो? आधी सांगलं तर मग तो काही ना काही करते तडजोड. हा, त्याला सांगून दे फक्त तू वाढदिवस आहे म्हणा बाबू ये. आणि तिच्या संग तू स्वतः बोलजो, नाही तर ते भल्ली आहे म्हणून मला सांगलंच नाही, मला बोलल्याच नाही, आणि ताईनं मला म्हटलंच नाही. हो थांब ना, आता इतके का पुढे जाता, थांब ना, ती आहेत ना काही ड्रेस पाहू द्या मला हे. दुकानातून घेतो म्हणस ना वा. हो ना, हे पिंकीसाठी पाहू द्या ना मला, घरी घालायले साजरी लंबी लंबी पॅन्ट आहेत, पाहू द्या मला. आले काय होती. आता पिंकीसाठी ड्रेस घेऊन राहिलो का आपण? काऊन तू बाजारात आली की लांबत राहतो वनिरा? हा, फक्त शिवमसाठी ड्रेस घ्यायचा, उगाच पैसा खर्च करायला पैसा नाही माझोड. आता का हाय दिवाळी आहे का हाय, पिंकीला काही ड्रेस नाही पाहिजे. थांब ना व, पाहिल्यानं का तो माणूस पैसा हिसकून घेते का तुमच्या जोडचा? पायाचे पैसे पडतात का? पाहू द्या मला. भैया ये दिखाओ मुझे, ये वाला लंबा वाला पॅन्ट. लय येल पाडू पाडू नको बोलू, मुकाट्यान सरळ बोल. भाऊ, हा पॅन्ट केवढ्याचा आहे? हा हा निळाच ना वा. मला नाही माणूस ते अपमानच करते मेरा. तू कर उशीर होतीस आता. ड्रेस घ्यायला आलो शिवमचा, हे पायात बसती पिंकीचा, यानच उशीर होती. काहीच काम नसते तर घेणं नाही आपल्याजवळ पैसे नाही तर उगाच कितनी दिया केवढ्याला दिया बसते बडबड करत.
हे बाय बाकीचं सामान घ्यायचं राहिलं म्हणलं काय पैसे नाहीत माझ्याजवळ. आता पाहिलं तर पैसेच घेते का तो माणूस. ठेवा तुमचे पैसे तुमच्या खिशातच. पैसे 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 नाहीत पैसे नाहीत. आहेत माझं पैसे, लय आहेत माझं पैसे. घेतो मी एक दरेस पिंकीली घेतो आणि एक शिवमली घेतो. तुम्ही मुकाट्यानं उभी राहा. बड 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 खरंच राहते बाई हा माणूस. घरी मुका नाही राहत, बाजारातही मुका नाही राहत. घेऊ द्या आता मुकाट्यानं मला. आणि तुमच्या जवळचे नाहीत पैसे पाहिजेत मला. तुमच्या जवळचे ठेवा तुमच्या जवळच. हे शिल्लकचे ड्रेस घेईन मी काही, त्याचे पैसे माझ्याजवळच आहेत. अगं देदो होते नेती तर बोलणार अंड अबरा. ओ हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. मा बापू म्हणते तसं पण बरोबर आहे. अरे हे, काका आला पाय काका आला रे बाबू. असे मग पाय पाय काका आला. आला वाटते बाई किसना. गाडी आहे ना की बाबा, किसनाचीच गाडी होय ना. मोठ्या गाडीचा आवाज आला मले. हा शिवम, आम्ही आलो. हॅपी बर्थडे शिवम. शिवमचा बर्थडे, शिवमच्या बर्थडेला आलो आम्ही. बाय बाय बाई काय म्हणते बाय. ये 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 व बाई. अगं राणी, पहिले पप्पांना बॅग काढू लागणार त्या गाडीतल्या. अव राहू दे मंदा, मी आणू लागतो. बॅगा गाडीत राहिल्या का, आणू लागतो मी. ये ये. वाटच फोन राहतो. किसनाचा तर लय वाकुडचा फोन आला. मग आम्ही पोचतो. त्याच्या उपर तर 2 घंटे होऊन गेले. मी म्हणलो बाई, मग म्हणे आम्ही अर्ध्या घंट्यात पोचतो. आणि अजून मी आला नाही. वाटच पाहू राहील ती मी. आम्हाला वेळ लागते ना, काही कोणाला कामं सुद्धा असतात ना. अरे राहू दे किसना किसना राहू दे. जाय जाय तू जाय, मी आणतो काढून. अरे भाऊ मी डिक्की उघडून देतो ना. उघड दे आणि चालत जाय, थैल्या आणतो मी. अरे आता मी वावरातच होतो, तुझी गाडी आली की नाही, मी हात दाखवला पण तुला काही ध्यान नव्हतं. असं का भाऊ, मा ध्यान नव्हतं राजो. लक्ष मला वाटलं तुम्ही घरी असाल, म्या लक्ष नाही दिलं खरं सांगतो. ते विचारा चालला आलो मी सरका सीधा. सांगा तुम्ही मामाग पैदल आले नाही. पैदलचं काही नाही रे, तसं हात दाखवलता म्या. शिव बसला का तू? का ती उभीच राहतं का, आता घरात जातं का ती उभी राहतं? हो, नाही तर काही तर थांबणार आहे का मी. शिवम कोण आलं रे, कोण आलं? बाई आली. बाई आली ना. शिवम, तुम्हाला ओळखतो ना. वैयक्ते नाही तर काय तर. त्याला काय कळते हो बाई, आता वैयक्ते तो 2 दिवसानं वैयक्ते. मग आल्या जरसक नवळ वाटते त्याले. तो फराक काढून टाक ना तू. फराक खराब करशील ना. नवा आहे ना फराक. जा घरचे कपडे घालून घे, मग ये ती शिवम जोड खेळायला. हा शिवम, मी ना पटकन कपडे चेंज करून येते. थांब. आत्या, तुम्ही कधी आले? आशा आत्या पण आल्या का? आशा आत्या तिच्या घरी आहे. तिच्या सासरी येला इकडे, पण सासरी आहे. मी लय दिवसाची येला. ये कपडे बदल, तो नवा ड्रेस काढ. पाणी गिनी पे, हात पायरी साजरी. एवढ्या दूरून गाडीतून आली, थकली नाहीस का तू? निजली होती वाटते गाडीत, है ना? गाडीत झोप झाली साजरी. हो झोपली होती ती. जाय राणी हात पाय धुई जाय. आणि जाय मोठ्या येईल सांग मस्त चहा करा म्हणा आम्हाला. मोठी आई घरी नाही रे, वावरात जायला. मी करतो ना चहा. ते हरभरा सोंगेले जायला बाय संग. आता येईलच. अरे हो का, बर बाई चहा कर मग. अरे भाऊ तसं नाही ना, थांबा मी काढू लागतो. मी म्हटलं ना तुम्हाला मी काढू लागतो. त्याला ते मागचं फाटक उघडत नशीन. मुरली किसनाले उघडायला लावणं येत नाही तरी कशाला करतात काय माहित. गाडीची डिक्की खराब करतात ना म्हणा. डिक्की जर एकदा खराब झाली तर आम्हाला किती खर्च येणार आहे. बापरे, इथं किती गरमी होऊन राहिली. माय बाई, आमच्या मंदाबाईचा तोरा काही कमी नाही झाला वाटते. गरमी होते का बाई? गरमी होत असेल तर पंखा लाव ना. मग लाईन हाय, लाव पंखा. तिकडे ना नया घरात बस ना मग तू. जाय नया घरात बस, पंखा लाव साजरी. अंग टाकशील तर अंग टाक. आपाजी, शिवमला आवाज द्या बरं. त्याला म्हणा दीदी बोलवते. काय बोलला मला तर कळलं पण नाही, पण छान बोलला. तसं नाही करायचं शिवपच्छी, तसं करू नये. ची थुंकी काढू नये बाहेर. काय रे, कम फिरके काऊन राहिला? ए शिवम, तसं करू नये. हो ना आत्या, बघ कसं करतो घाणेरड्यासारखा. मी बोलणार नाही तुझ्यासोबत, घाणेरड्यासारखं नाही करायचं.
तू बर्थडे बॉय आहे ना, तुझा बर्थडे आहे ना आता. हा? पाहुणे आले ना आपल्याकडे, सगळे सगळे जमा झाले ना मस्त. मग सगळे जण काय म्हणतील की बर्थडे बॉय घाणेरडा आहे असं म्हणतील ना. बोललं कळते त्याला, एवढी शिकून राहिली. आजोबाई त्याच्या अंगा, तू पलंगावर त्याला एकलं ठेवून जाऊ नको, तू पडते मग, तू येईन तो माग माग पडीन मग, त्याला उतरता येत नाही. हा नाही आत्या, मी त्याला सांभाळते. वावरात चालले का? हो, काय म्हणतो? अरे बापा रे, राणीबाई काय करू राहिली? बाबूले बघू राहिली? हा मोठे बाबा तुम्ही वावरात चालले, मी येऊ का? नाही बापा, ऊन आहे. मग मग सकाळी सकाळून जाऊ आपण, ना सकाळून जाऊ. आता लय ऊन आहे बापा, ऊनच लागेल तुले. मी सकाळी नेईन ना तुले, सकाळून नेईन. राणी सरळ बस ना, तसं बसत असतात का? हा तू फराक पाय बरं, कुठे चालला? सरळ बसा, आता तू मोठी झाली ना. मोठी आई, हा छोटा आहे ना. छोटा आहे तर काल घालतो, मोठा घाला. हा ते पाय बरं, त्या मांड्या उघड्या. सरळ बस, तसं बसू नाही तसं. आता तू मोठी झाली ना, आता समजायला पाहिजे बाई. हा पाहिजे आता त्याला. जाऊ नको आता बाहेर, ऊन लय तपते माय बाई, ऊन लागेन तुले का उन्हाची सवय आहे का? ऊन लागेन. हा नाही मोठी आई, मी जात नाही कुठं. शिवमन मी इथेच बसते. मोठी आई दे ना मग आम्हाला पोंगे तोडून. तू म्हणत होती ना मगाशी पोंगे तोडून देईन म्हणून. बरं तैतो आता तैतो. ते बाई म्या ना, मला काही उलसाक राहिलता घरातला धंदा, तो केला. देतो ना तुले पोंगे तोडून देतो. हा बस. आणि मोठी आई, मोठे बाबाला सांगून दे, त्यांनी मला उद्या वावरात न्यायचं प्रॉमिस केलं. उद्या सकाळी मला लवकर उठवशील तू. हा मग मोठे बाबा सोबत मी वावरात जाईल हरभरा आणायला. अहो मा, आपला हरभऱ्याला टाइम आहे. आपला हरभरा अजून लय मागची पेर आहे आपली. लोकांच्या सोंगावराला आपला अजून हिरवाच आहे. मग जाजो ना तू सकाळ जाजो. बरं झालं ना मग मोठी आई, आम्हाला हिरवा हिरवा हरभरा खायला पण मिळतो ना. उगाच वाळून गेला असता तर मग मला खायला पण नसता मिळाला ना, म्हणून तो हरभरा हिरवा राहिला असेल. मोठी आई, माझ्यासाठीच हिरवा राहिला, तो वाळला नाही. हो बैराणी, तुझ्यासाठीच राहिला तो हिरवा. सतूबाई, ते कळई ठेवावं माय तेवढी, पोंगे तोडून देतो. हे राणीनं मगच म्हटलं मला यादच भुलली, ध्यानच नाही. आता देतो तिला पोंगे तोडून. बरं माय बाई, तोड माय. मग बोले कोण नाही सांगितलं, नाही दिलेस ते तोडून. नाही व तोडतो ना, पोरगी सकाळपासून मागून राहिली, ध्यानच नाही. मी बसली आपली इच्छातच. देतो तोडून. राणी बसू बाई, बातच तोडतो आणतो. वहिनी, भाऊ कुठे गेला? पप्पा, मोठे बाबा वावरात गेले. वावरात गेला का? अरे, आता काली गेला मुले म्हणे, ते कोणी येऊन राहिलं न हा वावरात काली गेला मग? पाहिजो बाबूल्या, पडीन गिडीन तो गादीवर बसली त्याला घेऊन मोठी. आणि तुझी मम्मी कुठे? मम्मी झोपली. अरे मोठे बाबा, तुम्ही तर वावरात गेले होते ना? नाही रे बा, एक काम आठवलं. किस ना, ते आले ना भाऊ, ध्यानच नाही, मी वावरात गेलो, त्याचा फोन आला. हा ना, तेच तर म्हणलं. बरं चला, म्हणलं भाऊ, हे किराणा घेऊन येऊ ना संध्याकाळचा. हा संध्याकाळी जाऊ, किराणा घेऊन येऊ. अरे बाबू, किस ना, आणलेलं आहे सगळं किराणा. काय रे, आपले 50 लोक आहेत. हा का लय लोक तरी 50 लय सांगितली मी तुले. आपले जवळचे सोयरे काही जास्त सांगितलं नाही मी कोणाले. हा शॉर्टकट मध्ये 40-45 लोक होतील आपली येटायतले, हे आपल्या जवळचे सोयरे आणि आपले आपण सोबत. मग जास्त नाही काही सौदा आणला तसा मी. लागलं बघता तर काय आणताय, ते आपल्या गावातलाच आहे, भाजी करणारा काय हे आहे, गावातलेच पुट्टे रोडगे करेली. हा त्याच्यानं मग वक्तावरही आणता येते. मोठे बाबा, केक सांगितला ना, केकची ऑर्डर द्या. हो हो, केक सांगू ना, केक सांगतो. राणीले केकचं बोललं फक्त. मोठी आई, केक आहे ना, बर्थडेला केक आहे ना? म्हटलं आहे ना माय. तिला काही कोण नाही राहिलं, हे रोडगेचं काही. बर्थडेला हे आहे ना, बर्थडेला ते आहे ना, बर्थडेच्या कॅप आणल्या ना, फुगे आणले का, बलून बाय बलून आणले का मोठी आई? माय कायचे बलून होय तर मोठ्या बाबाला सांग. हरिक राहते लेकराले, हरिक राहते. एकदा मोठे झाले की मग काय नाही हरिक राहत. हे म्हणता कुठलं निसते माय बाई, उठून दिली. का तिकडे का निरा काही हे केलं काय, लय निजून राहिली निरा, लयच थकली. मी नाही उठवत, उठा ना तुम्ही, जा उठवा तुम्ही. मी काय जाऊ तिला उठवे. ये ना वा, असं तुम्ही ये ना, नाही तर मग जाय तिकडे राय. घ्या रे लेकरो, घ्या, आपणच खाऊन घेऊ. ये ना सतुबाई, टोस्ट काढला, टोस्टचं पाकिट फोडलं आता लेकराने, ये ना खाऊ आपण बी.
ते मंदा वहिनीला द्या आवाज. मीना वहिनी राहू द्या ते धुणं धुता येते मग सगळे मिळून या. हो ना, असे गाय तर खरी तुझ्या गायच्या मी येतोच ना. कायचा कल्ला चालू आहे एवढा? मंदा कल्ला कायचा व? ती चहा केला, ते ढबोरोटीचं पाकिट आणलं तर तेच त्याच्यासाठी आवाज दिला आशानं. तू कुठे गेलती? जा ना, चहा केला ना, सगळेजण चहा पिऊन राहिले. मग त्याच्या हातची त्या ब्रेडची नवाई झाली का आता एवढी? एवढा कल्ला करू करू या 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 करू करू पिणं चालू आहे. आशा ताईला तर मला समजतच नाही, त्यांच्याकडे एवढं सगळं आहे तरी इथं गावात आले की अशा का करतात? अहो मंदा वहिनी, नवाई नसते. मला घरी का चहा नाही, टोस्ट नाही का काय नाही, मी तर सगळंच खातो. चहा, टोस्ट, बन केक, पाव, ब्रेड, स्वीट ब्रेड, सगळं सगळं आहे माझ्या घरी. नवाई नाही मला कशाची. पण इथं जे सगळे मिळून सगळ्या सोबत तो काळा चहा घेण्यात जो आनंद आहे ना, तो 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या स्पेशल टी घेण्यातही नाहीये. तर तुम्हाला काय समजणार आहे? आणि तुमचा कोण पारा वाढेला यावेळेस? मला काय, माझं काय होणार आहे? मला काय नाही झालं. नाही, मी तसंच विचार करू राहिली की तुम्ही लोक चहाचा एवढा इव्हेंट करू शकता. जाऊ दे बाई आशा, तिच्या काही नाद नको लागू. सुतबाई, तुला काय आणलं बाबूसाठी? त्याच्या बापाला म्हटलं मी, मावावरात गहू होता म्हणलं, पोतभर गहू देतो तुले मी. मस्त रोडगे करून राहिला, नाही तरी तर गहू म्हणलं मागले. बाकी काही मी घेत नाही म्हटलं, नाहीतरी तो लेकराले ड्रेस घ्या हे घे, आणि त्याच्यापेक्षा म्हटलं मी गहूच देतो. नाहीतरी तो गहू विकत आणून राहिला, त्याच्याकडे काही गहू नव्हती. म्हणलं विकत आणू नको, मग मी मावावरात गहू पिकला साजरा, मी गहूच देतो म्हटलं. पोतभर गहू देतो मी शिवमच्या वाढदिवसाले. बापा रे पोतभर गहू लागतील का मग? ना लागत ना. नाही, रोडग्याला एवढे तरी लागतात म्हणा. काय काय एवढे लोक थोडी बोलावून राहिला तो. पण उरले तर का तो का घरी नाही खाऊ शकत काय? का असं काही आहे काय वाढदिवसाच्या कार्यक्रमातच लागले बाकीचे काय खाऊ नाही शकत? लागले तेवढे आता दळतीन, उरले ते वर्षभर खातील. आता मावावरातला घरचा गहू आणि 10-15 किलो देणं साजरं लागते का? पोत देऊन देतो. बरं आहे बाई त्याला, शेतकऱ्याचं हे मस्त आहे बाई, टेन्शनच नाही. आ हे द्या का ते द्या, जाय तिकडे कार्यक्रमाचा अर्धा भारच पोतभर गहू दिले. भावाले म्हणा 25 किलो कार्यक्रमाले दळ आणि उरलेले घरी खाय. मस्त झाला शिवमचा बर्थडेचा गिफ्ट. आम्ही काय देऊ? आमच्या वावरात कांदा होता बाई, कांदे आणले नाहीत, मग मी कांदे द्या लागत होते काय? कांदे, मिरची, श्रावणीच्या काकानं हिरवी मिरची पेरली, म्हणजे ते लावलं होतं. लगे मेथी पालेभाज्या लावल्या होत्या म्हणजे यंदा, सांगत होता मी गेल तिथं. कांदा तर मस्त झाला म्हणतात तेली. लाईनेली पण उसात हिशोब नाही दिला भावाले. जाऊ दे ना मग, जाऊ दे. त्याचं शेतीच्याच भरोशावर आहे म्हणून मग आता मग काढलं पीक तर झालं तर मग काही त्याचा काम धंदा काही घेऊन राहिला म्हणतो ना, वावर घेऊन राहिला ना तो घरी, मग त्याचे पैसा जुळजुळ करत अशी. जाऊ दे. तू काय कांदे आणतो? कांदे गिंदेचं काय मजाक करू राहिली मी? काय द्यावं बाई मग? मी म्हणलं बाई ड्रेस घ्या, हे घ्या ते घ्या, त्याच्यापेक्षा म्हणलं मुरलीला म्हणलं बाई मी तुला गहूच देतो. पुरलं की नाही बरं हे? हो पुरलं, नाही तर काय तर मग काय तर काय काय दुसरं देऊन का आपल्याला का लोकायला दाखवा लागते का? आपल्या भावाला मदत झाली, जाय तिकडे. मी त्याला विचारतो ना काय देऊ. वहिनीला म्हटलं काय देऊ, वहिनी वहिनी म्हणतात तुमच्या मनानं. काही असं काही द्यायला लागत नाही, आपला का मोठा कार्यक्रम आहे, रोडगेच आहेत. म्हटलं असं थोडी आहे, रोडगे असत का काही असत, वाढदिवस आहे ना शेवटी. म्हटलं मा भाच्याचा